श्री स्वामी समर्थ. होळीपूर्वीच या काही राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस. शुक्र ग्रहाचे संक्रमण एक वरदान. गरिबीतून श्रीमंतीकडे वाटचाल, होणार भरभराट. होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात या सणाचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते होळीपूर्वी शुक्रग्रहाचे संक्रमण संपत्ती, समृद्धी आणि प्रेमाचे एक विशेष संयोजन निर्माण करत आहे. हे संक्रमण काही राशींच्या करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणू शकते, असं देखील सांगितलं जात आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शुक्राचे संक्रमण या राशींच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि प्रेम घेऊन येणारं ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्राने प्रवेश केला होता. सुख, समृद्धी आणि प्रेमाचा करता शुक्र नंतर मीन राशीत जाईल. पंचांगानुसार शुक्र कुंभ राशी सोडून 2 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशी ही शुक्राची उच्च राशी आहे, जिथे तो अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली बनतो. यामुळे त्याची शुभ शक्ती उचित फळ देते. म्हणून या राशींवर शुक्राच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. पैसा, नोकरी, प्रेम. ज्योतिषांच्या मते मीन राशीत शुक्राची सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढते. प्रेम, सौंदर्य, कला आणि विलासिता संबंधित क्षेत्रात व्यक्तींना विशेष फायदे मिळतात. करिअर आणि व्यवसायाच्या आर्थिक कल्याणात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. नातेसंबंध अधिक गोड होतात आणि जीवनातील सुखसोयींचा विस्तार होतो. म्हणूनच जेव्हा शुक्र मीन राशीत असतो तेव्हा त्याचे आशीर्वाद अनेक राशींवर भरपूर प्रमाणात पडतात. चला तर त्याच भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह आहे. म्हणूनच मीन राशीत त्याचे संक्रमण विशेषतः फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न देखील तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. करिअरमध्ये ओळख मिळेल. कला, फॅशन, डिझाईन किंवा माध्यमांमध्ये गुंतलेल्या महत्त्वपूर्ण संधी देखील तुम्हाला या काळात नक्कीच मिळू शकतात. प्रेम संबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. होळीपूर्वी आर्थिक कल्याणात स्पष्ट सुधारणा दिसून येईल. मन आनंदी राहील आणि आराम आणि विलासिता वाढतील. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी खूपच बेहतरीन राहणार आहे. या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील तुम्हाला नक्कीच यशस्वीरित्या परत मिळू शकतात. त्यासोबतच होळीपूर्वीचा हा काळ तुमच्या जीवनामध्ये आनंदमय घटना घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे संक्रमण तुमच्या कर्मभावाला सक्रिय करेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे संकेत देखील आहेत. त्यामुळे तुमची पदोन्नती होऊ शकते. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा देखील मिळेल. त्यामुळे तुम्ही प्रगती कराल. तुम्ही प्रलंबित निधी देखील परत मिळवू शकाल. नवीन व्यवसाय करार निश्चित होऊ शकेल. तसेच तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. तुमचा सामाजिक दर्जा त्यामुळे वाढेल. कौटुंबिक जीवन संतुलित होईल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. त्यासोबतच तुम्ही घर किंवा वाहन देखील खरेदी या काळामध्ये नक्कीच करू शकता. त्यासोबतच होळीपूर्वीचा हा काळ तुमच्या जीवनामध्ये आनंदमय घटना घेऊन येणारा ठरणार आहे. तसेच या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. धनलाभाचे योग देखील तुम्हाला या काळामध्ये बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्राचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार भाग्याच्या घरात उच्च असलेला शुक्र तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची देखील शक्यता आहे. उच्च शिक्षण किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले निकाल देखील मिळतील. धार्मिक यात्रा शक्य आहे. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा गुरूकडून पाठिंबा देखील मिळेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल.
त्यासोबतच प्रेम संबंधांमध्ये स्थिरता वाढेल. तुम्हाला या काळामध्ये समाधान लाभणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील राहणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे. मीन राशीत उच्च असल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळतील. तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची संधी देखील या काळामध्ये मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत देखील आहेत. भागीदारीतील काम फायदेशीर ठरेल. त्यासोबतच आरोग्य देखील तुमचे या काळामध्ये सुधारणार आहे. दैनंदिन उत्पन्नाचे स्रोत देखील बळकट होतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्तता या काळामध्ये मिळू शकेल. तुमच्या आयुष्यात संतुलन आणि आनंद तुम्ही अनुभवाल. त्यासोबतच होळीपूर्वीचा हा काळ तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदमय घटना घेऊन येऊ शकतो. तसेच या काळामध्ये तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे संक्रमण तुमचे संवाद आणि धैर्य मजबूत करेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. लहान सहली फलदायी ठरतील. तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल. त्यासोबतच मार्केटिंगमुळे व्यवसायात नफा होईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. हुशारीने गुंतवणूक केल्यास फायदा देखील होईल. तसेच प्रेम संबंधामध्ये सकारात्मक बदल होतील. सर्जनशील कामात रस वाढेल. आत्मविश्वास बळकट होईल. होळीपूर्वी संपत्ती आणि प्रतिष्ठा दोन्हीमध्ये तुमची वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यासोबतच होळीपूर्वी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळू शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. तसेच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक दृष्टीने लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे संक्रमण खूपच फायदेशीर राहणार आहे. होळीपूर्वीचा हा काळ त्यांच्या जीवनामध्ये लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला चारही बाजूने लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुमची मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच हा काळ तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येणारा ठरणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना होळीपूर्वीच शुक्राचे संक्रमण झाल्याने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.